हा नमस्कार सर. नमस्कार. सर जूनच्या शेवटी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे का सर? हा. यामध्ये ना पर्जन्यछायेचा प्रदेश जो आहे म्हणजे नाशिक पूर्व भाग असेल, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, त्यानंतर पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर पूर्व या भागामध्ये आणि सोलापूर, धाराशिव, लातूर मध्ये, बीड मध्ये पाऊस नेहमी कमी असतो. जर हवामान प्रणाली म्हणजे वादळी एखादी सिस्टम इथून गेली तरच पाऊस पडतो, नाहीतर एलिनोच्या वर्षामध्ये इथे 50% एक वर्षाच्या सरासरीच्या पाऊस पडत असतो. त्यामुळे इथे आपण गृहीत धरून चालायचं की इथे कमी पाऊस पडणार आहे. पण जर हवामान प्रणाली जी आपल्याला अपेक्षित आहे आता ती आली तर मग ती पण गरज त्यांची पूर्ण होऊन जाईल. बरं, या पावसाच्या दरम्यान आता सुरुवातीला मग वादळी वारे आणि विजाचं प्रमाण राहू शकतं का सर? नक्की राहू शकतं, कारण अजून मान्सून आलेलं नाहीये. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल मान्सून त्यानंतर विजांचं आणि वाऱ्याचं प्रमाण कमी होईल. बरं सर, मग शेवटचा प्रश्न असा आहे की सर, शेतकरी बांधवांनी म्हणजे काय संदेश शेतकरी बांधवाला देणार, म्हणजे किती पाऊस झाल्यावर शेतकरी बांधवांनी पेरणी करावी सर? कमीत कमी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आपल्या भागात झाला तर आपल्याला करावी. आता मिलीमीटर मध्ये काही लोकांकडे नोंदणी नसते. अशा वेळेस आपण 1 फूट ओल झाली जमिनीमध्ये की पेरणी करायला हरकत नाही, कारण आता सध्या गॅप येत आहेत पावसामध्ये एलिनोमुळे. पाऊस उघडला की मग पुढचा पाऊस यायला 8-10 दिवस 12 दिवस पण लागतात आणि मग आपल्याला ती पेरणी खराब होऊ नये म्हणून आपल्याला ओलावा चांगला अपेक्षित आहे. जर कोणाकडे सिंचनाची सोय असेल तर त्यांनी 1 इतेपेक्षा जास्त ओल असेल तरी पेरणी करता येईल, परंतु त्याला पाणी द्यायची व्यवस्था असेल तरच. बरं, म्हणजे एकंदरीत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी. अगदी बरोबर आहे. म्हणजे दुबार पेरणीचं संकट ओढावू शकत नाही आणि आपल्या सिंचनाची जर सोय असली तर कमी जास्त काय करता यायला हरकत नाही. हो बरोबर आहे. ओके ओके सर. परंतु या वर्षीच्या पावसावर सावट एलिनोचा आहे ते आपण पहिल्या अंदाजापासून सांगत आहोत. हो सर, आणि आपण 26 जानेवारीला दिलेल्या अंदाजामध्येच आपण अंदाज कमी पावसाला दिला होता. त्याचं कारणच एलिनो होतं. त्याच्यामुळे एलिनोची सावट राहील, त्यामुळे त्याचे परिणाम असे असतात की काही विभागात पाऊस कमी होतो, काही विभागात जास्त होतो, म्हणजे असमान वितरण असतं पावसाचं आणि पावसामध्ये गॅप जास्त असतात. काही विभाग हे कायम पावसाच्या मोसमामध्ये सुटू शकतात, म्हणजे काही विभागात दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. हा सुद्धा या वर्षाचा विशिष्टचा भाग आहे. काही प्रमाणात दुष्काळ काही ठिकाणी राहील तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होईल तर काही ठिकाणी मध्यम राहील. हो, असं सुद्धा होऊ शकतंय, कारण हे एलिनोचा प्रभाव आहे. ओके ओके सर, ठीक आहे सर. सविस्तर आणि छान माहिती दिली सर, याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.